आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सौदामिनी देशमुखमुळे अर्णववर खूप मोठं संकट आलं आहे। कारण आता सौदामिनी देशमुख अर्णवकडे 200 कोटी रुपये मागत असतात आणि ते जर दिले नाही तर सात्विक फॅशनचं नाव बदलून लावण्य फॅशन ठेवण्यात येईल असं सांगितलं आहे। आता अर्णवने एवढ्या मेहनतीने ही कंपनी उभी केलेली असते, त्यामुळे त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं। पण अर्णव आणि ईश्वर या समस्येवर सुद्धा लवकरच उत्तर शोधणार आहेत आणि सौदामिनीची नांगीच ठेचणार आहेत। तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट एकापाठोपाठ एक पाहायला मिळणार आहेत, कारण इथे रमाकांतला आता वल्लरी मामी उदयकांत सोबत दिसलेले आहेत। आता रमाकांत या वल्लरी मामींना सोडणार नाही। इकडे आता वल्लरी मामी सौदामिनी देशमुखला मदत करायला निघालेले आहेत। आता कालच्या भागामध्ये आपण इथे पाहिलं होतं की उदयकांत वल्लरी मामींच्या गाडीमध्ये लपून बसलेला असतो आणि ते आता अर्णव हट्टच धरून बसलेला असतो की मामी मी तुमच्या गाडीतूनच घरी येणार आहे। त्याचप्रमाणे आता वल्लरी मामींनी हे ऐकल्यानंतर वल्लरी मामींना चांगलाच घाम फुटलेला असतो। आता वल्लरी मामी म्हणत असतात, अरे अर्णव जा ना तुझ्या गाडीतून, मला काही फोन कॉल्स करायचे आहेत, त्यामुळे मी ते फोन कॉल्स करते आणि लगेच घरी येते। पण अर्णव म्हणतो, मामी रात्र किती झाली आहे, मी तुला एकटीला अजिबात सोडणार नाही। आता इथे उदयकांत तर गाडीत लपलेला असतो आणि अर्णव तर मामींच्या गाडीत जाऊन बसत असतो। मामींना चांगलाच घाम फुटलेला असतो। इकडे आता शिर्के अर्णवची गाडी घेऊन घरी निघून जातात आणि वल्लरी मामी पुन्हा गाडीत जाऊन बसतात। आता इथे अर्णव आरसा सेट करत असतो, त्यावेळेला उदयकांतचा फोटो आरशामध्ये दिसत असतो, म्हणून आता मामी उगाचच वेड्यासारखा आरशाच्या समोर हात आडवा घालतात। आता अर्णव म्हणतो, सो मामी काय चाललं आहे, का हात आडवा केलाय? त्यावेळेला मामी उगाचच हात दुखत आहे, लॉक झाला आहे असं काहीतरी नाटकं सांगतात, कारण आता उदयकांत खाली लपलेला नसतो। आता अर्णव आरसा इकडे तिकडे करतो, तेवढ्यातच उदयकांत खाली लपलेला असतो। आता वल्लरी मामी एवढ्या घाबरलेल्या असतात की घामाने चांगल्याच भिजलेल्याच असतात। अर्णव म्हणत असतो, मामी काय झालं, का घाबरलाय एवढ्या तुम्हाला एवढा का घाम आलाय बरं? त्याला वल्लरी मामी म्हणत असतात, काय नाही रे, माझी शुगर थोडी डाऊन झाली असेल म्हणूनच असं झालं असेल। आता अर्णव काय करतो, गाडीतील एसी वाढवतो। आता मामी म्हणतात, हा आता मला बरं वाटत आहे, चल आपण जाऊया। इकडे आता घरामध्ये आकाश ईश्वरीला म्हणत असतो, ईशू तुला आता बरं वाटतंय का, तुझ्या डोक्याला जास्त लागलं तर नाही ना? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, नाही आकाश भाऊजी आता मला बरं वाटत आहे। त्यावेळेला रमाकांत तिथे आलेले असतात आणि म्हणत असतात, अगं ईश्वरी तू पडलीस, तुला लागलं, मला कसं माहित नाही बरं, मी तिथेच तर भजन ऐकत होतो। आता उदयकांत ईश्वरीला म्हणत असतात की नेमकं काय झालं, कुठे घाईघाईने दोघी निघाला होतात बरं? त्यावेळी ईश्वरी म्हणते, बाबा उदयकांतचा पत्ता सापडला आहे आणि त्याला शोधण्यासाठी सर निघाले होते आणि तेथूनच मी परत येत होते, तेवढ्यातच मी पडले। आता आकाश म्हणत असतो, काका या उदयकांतला नेमका तुमच्या बरोबर काय प्रॉब्लेम होता बरं, तो असा का वागत होता? आता रमाकांत म्हणत असतात, काही नाही रे, कधी आयुष्यात काही चांगलं काम केलं नाही, मी काही सांगितलं तर ऐकलं नाही, उगीच सतत दुसऱ्यांचं वाईट करत राहायचं, काही नाही, देव त्याची कर्माची त्याला शिक्षा देणारच आहे आणि कदाचित आज तो दिवस असेल, म्हणूनच अर्णवच्या हाती तो लागणार आहे। आता ईश्वरी म्हणत असते, हो बाबा तुमचं बरोबर आहे। आता आकाश म्हणत असतो, मॉम का घरी आली नाही अजून? ईश्वरीला काही औषधं आणायला सांगितली होती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तीच आणायसाठी मॉम बाहेर गेली होती, पण अजून का आली नाही, एवढा वेळ लागतोय का, इथे तर कोपऱ्यावर गेली होती। आता रमाकांत म्हणतात, अरे काय 2 तासापूर्वी तर मी तिला गाडीतून पुन्हा बाहेर जाताना पाहिलं। त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो, नाही नाही मम्मा तर उशीर बाहेर गेलीये। आता रमाकांत म्हणत असतात, नाही रे आकाश, मी वल्लरीलाच गाडीतून बाहेर जाताना पाहिलं आहे। आता नम्रता म्हणत असते, काका तुम्ही आईंना पाहिलं नसेल, आपली कामवाली बाई आताच कामावरून बाहेर पडली ना, मग तिला पाहिलं असेल तुम्ही। त्यावेळेला रमाकांत म्हणतात, नाही नाही ती चालत गेलेली नाहीये, तर ती गाडीतून गेली आहे आणि ती वल्लरीच होती, मी पाहिलंय तिला। आता रमाकांतच्या बोलण्यावर ईश्वरी विचार करायला लागलेली असते। ती म्हणत असते, नेमका काय प्रकार आहे? आकाश भाऊजी म्हणत आहेत, मामी तर इथेच गेल्या आहेत औषध आणण्यासाठी आणि बाबा म्हणत आहेत त्या आत्ताच गेल्या 2 तासापूर्वी गाडीतून। आता काय प्रकार आहे? वल्लरी मामी नेमक्या गेल्या तरी कुठे, अजून का घरी आलेल्या नाहीत त्या? आता इथे अर्णव आणि मामी घरी पोहोचलेले असतात। आता अर्णव गाडी थांबवतो आणि गाडीतून पटकन उतरतो आणि घरात मध्ये आत जात असतो। आता मामी मात्र तिथेच थांबलेले असतात, म्हणून अर्णव म्हणत असतो, मामी काय झालं, चल ना घरामध्ये। त्यावेळेला आता त्या म्हणतात, चल तू पुढे, मी आलोच। आता अर्णव पुढे जातो, तेवढ्यातच मामी उदयकांतला बाहेर काढण्यासाठी गाडीचं दार उघडतात आणि त्याला म्हणत असतात, ये रे पटकन बाहेर निघ इथून। आता उदयकांत काय करतो, गाडीतून खाली उतरतो आणि पटकन धावतच निघतो। आता उदयकांत धावत असतो आणि वल्लरी मामी तिथेच गाडीजवळ असतात, तेवढ्यातच रमाकांत बाहेर आलेले असतात।
आता रमाकांत उदयकांत धावत जाताना अंधारातच पाहतात. उदयकांत आहे हे रमाकांत ओळखत नाही. आता वल्लरी मामी उदयकांत गेलाय म्हटल्यानंतर पटकन आता गाडीच्या पुढे निघून येतात. तेवढ्यातच रमाकांत पुढे येऊन उभा राहतो. आता रमाकांत वल्लरी मामींना विचारत असतात, एवढ्या रात्रीची अंधाराची तू इथे काय करताय? वल्लरी मामी म्हणतात, मी बाहेर गेले होते ना, तेच आता घरी आले आहे. आता रमाकांत म्हणत असतात, आणि ते आता अंधारातून कोण धावत गेलं ग गेटच्या बाहेर? रमाकांत चांगली कसूनच चौकशी वल्लरी मामींची करत असतात. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात, नाही नाही, इथनं कोण पळून गेलंय? नाही, अर्णव आत्ता गाडीतून उतरला आणि आतमध्ये गेलाय, बाहेर नाही कोणी गेलं. त्यावेळेला आता रमाकांत शांतच उभे राहतात. आता वल्लरी मामी म्हणत असतात, मी आलेच, म्हणून त्या घरात जात असतात. तेवढ्यातच रमाकांत तिला म्हणत असतात की हळू जा, वाटेत कुणीतरी बांबू टाकले आहेत, धडकशील, पडशील आणि तुला लागेल. आता घरामध्ये आल्यानंतर वल्लरी मामींना चांगलाच घाम फुटलेला असतो. आता त्या पाणी पितच स्वतः मनामध्येच विचार करत असतात, नाही नाही, आता काहीतरी केलंच पाहिजे. माझ्या एकटीने हे सगळं हँडल होतच नाहीये आणि सगळीकडून माझीच कोंडी होत आहे. आता कुणाच्या तरी मदतीची मला गरज आहे, पण माझ्या मदतीला आता कोण येईल बरं? मी कोणाची मदत घेऊ शकते? असं म्हणत आता मामी चांगल्याच पुन्हा पुन्हा पाणी पित असतात. आता वल्लरी मामींना आयडिया सुचते. आता त्यांना कोण मदत करू शकतं हा प्रश्न पडलेला असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर त्या स्वतः शोधतात की सौदामिनी देशमुख म्हणजेच लावण्याची आईच मला मदत करू शकते. आता काय करायचं ते मी पाहणार. इकडे आता वल्लरी मामी सौदामिनीशी हात मिळवणी करणार आहेत. अर्णव आता त्याच्या रूममध्ये आलेला असतो. आता तो खूपच डिस्टर्ब असतो, कारण उदयकांत त्याच्या हातून सुटलेला असतो. आता इथे अर्णव थकून येऊनच खुर्चीवर मान टाकूनच बसलेला असतो. आता ईश्वरी त्याला पाहून म्हणत असते, सर चला पटकन, मी तुम्हाला जेवायला वाटते, जेवून घ्या. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, नको, मला खूप कंटाळा आला आहे, मला आता जेवायलाच नको. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, सर काय करताय असं तुम्ही, थोडं तरी खाऊन घ्या. आता अर्णव नकोच म्हणत असतो. आता ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, उदयकांत हातून निसटला असला तरी काय झालं, पण तो मुंबईमध्ये आहे हे तर आपल्याला कळलं आहे ना. आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर काय बोलतेस तू? आता त्याला माहीत झालं आहे की मी त्याच्या मार्गावर आहे. आता तो मुंबईमध्ये थांबेल का? आता तो नक्कीच लपणार. आता त्याला कुठे शोधायचं बरं? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो सर तुमचं तर बरोबरच आहे, पण काय आहे ना सर, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. उदयकांतला माझा नवरा नक्की शोधून काढणार. आता ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फ्रेश होऊन या, पटकन मी तुम्हाला काहीतरी खायला देते. अर्णव म्हणत असतो, नको ग मिस इंदौर, खूप कंटाळा आला आहे आणि तू जाऊन झोप बरं, मला अंग दुखत आहे, मला थोडा वेळ शांत बसायचं आहे. आता ईश्वरी म्हणत असते, सर तुमचं डोकं दुखत आहे का? थांबा, मी तुम्हाला मालिश करून देते. आता अर्णव नकोच म्हणत असतो, तरीही आता ईश्वरी जबरदस्तीने त्याच्या डोक्याला मालिश करायला सुरू करते. आता मालिश केल्यानंतर अर्णवला खूप रिलॅक्स वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते, सर आता बरं वाटतंय का तुम्हाला? त्यावेळेला अर्णव सुद्धा हो असं म्हणत असतो. आता ईश्वरी छान मालिश करत असते आणि अर्णव तिची थोडीशी गंमत करतो. अर्णव तिला म्हणत असतो, मिस इंदौर तू ना मसाज करायचा पार्ट टाइम जॉब कर बघ. आता हे ऐकून ईश्वरी हसायला लागते. आता अर्णव म्हणत असतो, हे बघ इकडे, म्हणजे अर्णवचे खांदे सुद्धा दुखायला लागलेले असतात. आता ईश्वरी मध्ये, सर थांबा, आपल्या घरामध्ये मसाजर आहे ना, त्याने तुम्हाला मसाज करते. अर्णव म्हणत असतो, नको ग, त्यानं नको, माझं जास्तच अंग दुखेल. अगं तुझ्या हाताने कर ना, खूप छान वाटत आहे मला. आता ईश्वरी काही केल्याने ऐकतच नाही. सर थांबा थोडा वेळ, त्याने मसाज करते, तुम्हाला लगेच बरं वाटेल असं म्हणते आणि ईश्वरी पटकनच पळत जाते आणि तो मसाजर घेऊन येते आणि त्या मसाजरने अर्णवला मसाज करायला सुरू करते. त्यावेळेला आता अर्णवला गुदगुल्या व्हायला लागलेल्या असतात. आता अर्णव हसतच ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर काय करतेस? त्याने नको ग, तुझ्या हाताने कर. आता इकडे ईश्वरी त्या मसाजरने छान मसाज करत असते आणि अर्णवला सुद्धा रिलॅक्स वाटत असतं. आता अर्णव पुन्हा ईश्वरीची गंमत करत असतो, मिस इंदौर विचारायचं विसरलंस, तुझ्या डोक्याचं आता बरं आहे ना? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो सर आता बरं आहे. त्यावेळेला आता अर्णव गमतीनेच तिला म्हणत असतो, मिस इंदौर तू डोक्यावर पडत जाऊ नकोस बघ. आता ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही असं बोलणार असाल तर मी मसाज करणारच नाही. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, नाही कर. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी वल्लरी मामींचं चांगलं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. आता त्या काय करतात, डोक्यातील क्लिप काढतात आणि सौदामिनीच्या गाडीची टायरच पंक्चर करतात. आता इकडे सौदामिनी गाडीजवळ आलेली असते. त्यावेळेला तिच्या ड्रायव्हर कडून तिला कळतं की गाडी पंक्चर झाली आहे.
त्यावेळेला आता ती थोडीशी चिंतेतच असते. त्यावेळेला सौदामिनी थोडी डिस्टर्ब झालेली असते. आता वल्लरी मामींची गाडी सौदामिनीच्या समोरच येऊन उभी राहते. आता वल्लरी मामी काच खाली करतच सौदामिनीला बोलवतात. आता वल्लरी मामी म्हणत असतात, चला मी सोडू का तुम्हाला? त्यावेळेला सौदामिनी म्हणत असतात, नाही काही गरज नाही, मी कॅबने निघून जाईन. आता वल्लरी मामी म्हणत असतात, काय गरज आहे कॅबची? माझी गाडी आहे ना, या तुम्ही गाडीमध्ये बसा. सौदामिनी म्हणत असतात, का बरं तुम्ही एवढं का माझ्या मागे लागला आहात? कोण आहात तुम्ही? त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात, सगळं काही सांगते, पण पहिल्यांदा गाडीत तर बसा. त्यावेळेला आता सौदामिनी काय करतात, वल्लरी मामीच्या गाडीमध्ये येऊन बसतात. आता इकडे सौदामिनी मामींना विचारत असतात की कोण आहात तुम्ही? त्यावेळेला मामी आता म्हणत असतात, मी अर्णवची मामी आहे. त्यावेळेला आता सौदामिनी चिडतात आणि वल्लरी मामीला म्हणत असतात, गाडी बाजूला घ्या आणि पहिल्यांदा थांबवा. आता सौदामिनी रागानेच गाडीतून उतरत असतात. त्यावेळेला मामी म्हणत असतात, एक मिनिट, तुम्ही गाडीतून का उतरत आहात? पहिल्यांदा थोडं माझं ऐकून तर घ्या. तुम्हाला लावण्याने माझ्याबद्दल काही सांगितलेलं दिसत नाहीये. खरं तर तुमच्या लावण्याचं आणि आमच्या अर्णवचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती आणि तसे आम्ही दोघींनी खूप प्रयत्न सुद्धा केले होते, पण आमच्या अर्णवला ती मिडल क्लास इंदोरची मुलगी आवडली. अचानकच आमचा अर्णव तिच्याशी लग्न करून आला. म्हटल्यानंतर काही करताच आलं नाही. आता सौदामिनी म्हणत असतात, माझ्या गाडीचं टायर तुम्हीच पंक्चर केलं ना? त्यावेळेला वल्लरी मामी, नाही मी केलं नाही असं म्हणतात. आता सौदामिनी इतक्या हुशार असतात की त्या म्हणतात, तुम्हाला माझ्याकडे काम आहे ना आणि तुमच्या गाडीमध्ये येऊन बसावं ही तुमचीच इच्छा होती. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात, बरोबर ओळखलं तुम्ही. आता सौदामिनी म्हणत असतात, आता तुम्ही एवढं केलंयस तर आता आपण डायरेक्ट मुद्द्यातच बोलूया. आता वल्लरी मामी म्हणत असतात, सात्विक फॅशनचे 60% शेअर्स तुम्ही घेतले आहेत आणि ते तुम्ही अर्णवला कधीच परत देणार नाही. त्यावेळेला सौदामिनी म्हणत असतात, हो बरोबर ओळखलं, मी कधीच देणार नाही. त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणत असतात, ते बाकीचे शेअर्स तुमच्याकडे करून घेण्यासाठी तुम्हाला काही गुप्त बातम्यांची गरज लागणार आहे आणि त्याच बातम्या मी पोहोचवेन, पण काम झाल्यानंतर 25% वाटा मला द्यावा लागेल. आता सौदामिनी वल्लरी मामींना म्हणत असतात की अर्णवच्या घरामध्येच त्याचा एवढा मोठा शत्रू लपला आहे हे मला माहीतच नव्हतं, नाहीतर मी सुरुवात तुमच्यापासूनच केली नसती का? त्याला आता सौदामिनी पुन्हा म्हणत असतात, ठीक आहे, मला तुमचं म्हणणं पटलं आहे आणि मला सगळी मदत तुम्ही करायची. 25% वाटा तुम्हाला दिला जाईल, फक्त सगळं काही माझ्या मर्जीनेच होणार. वल्लरी मामींना पुन्हा ती म्हणत असते की मला जी काही मदत हवी आहे ती तुम्हाला करावी लागेल. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात, मी करणार, तुम्हाला जी काही मदत हवी आहे ती मी करणार. मी घरामध्ये कसा त्रास द्यायचा ते पाहीन आणि तुम्ही ऑफिसमध्ये कसा त्रास द्यायचा ते पहा. आता सौदामिनी म्हणत असतात, ही ऑफर मला टायर न पंक्चर करता सुद्धा मान्य झाली असती. त्यावेळेला वल्लरी मामी हसायला लागतात. आता इकडे दोघींनी चांगलीच हात मिळवणी केलेली असते. इकडे आता अर्णवने मीटिंग बोलवलेली असते. त्या मीटिंगमध्ये अर्णव सांगत असतो की SR नावाची कंपनी त्याची असते ती विकायची आणि अंजली कंपनीमध्ये लावायची, कारण त्या कंपनीमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळत आहे. आता बाकीचे सुद्धा सगळेच अर्णवच्या मताशी सहमत झालेले असतात. आता अर्णव या गोष्टीला सगळ्यांना तयार करतो. शिर्के म्हणत असतात, सर आजच हे जर डील फायनल झालं तर आपण पुढच्या कामाला लागू शकतो. आता इथे मीटिंग सुरू असते तेवढ्यातच सौदामिनी आतमध्ये घुसूनच येतात आणि मध्येच बोलायला सुरू करतात. त्या म्हणतात, SR टेक्सटाईल ही सात्विक फॅशनच्या अंडरमध्ये येते ना, आणि अंजली फॅशन हे सात्विक फॅशनच्या अंडरखाली येत नाही. SR टेक्सटाईलचं काम तू मला न विचारता कसा काय करू शकतोस बरं? आता ही सौदामिनी अर्णवला विरोध करत असते. ती म्हणत असते, मी तुला या गोष्टीसाठी परमिशन देणार नाही. आता अर्णव म्हणत असतो, मला तुमची परमिशन नकोच आहे, माझी कंपनी आहे, काय करायचं ते माझं मी ठरवणार. त्यावेळेला आता सौदामिनी म्हणत असते, नाही तू असं ठरवू शकत नाहीस, कारण या कंपनीवर तुझ्यापेक्षा जास्त अधिकार माझा आहे. आता अर्णव म्हणत असतो, तुम्ही तर अशा बोलत आहात जशा की 100% शेअर्स तुमच्याकडेच आहेत. त्यावेळेला त्या म्हणत असतात, हो नक्कीच एक दिवस मी हे करणार आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, तुम्हाला वाटेल ते करा तुम्ही, पण मी हा निर्णय सगळ्यांना विचारून घेतला आहे, त्यामुळे मला यामध्ये काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. आता त्या म्हणत असतात, मला न विचारता तू मीटिंग बोलवलीसच का आणि हा निर्णय घेतलाच कसा बरं तू? आता इकडे सौदामिनी अशी बोलल्यानंतर मीटिंगमध्ये असलेले बाकीचे लोक सगळेच उठून बाहेर जातात. आता शिर्के अर्णवजवळ थांबलेले असतात. आता इथे सौदामिनी म्हणत असतात, गहाण टाकलेले शेअर्सचे पेपर परत मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललाय ना तुझा? आता त्या म्हणत असतात, तुला काय करायचंय ते कर, पण तुला जेवढं सोपं वाटत आहे तितकंही नक्कीच सोपं नाहीये. आता इथे अर्णव म्हणत असतो, मग काय करायला हवं बरं? त्यावेळेला सौदामिनी म्हणत असतात, कर ना तू 200 कोटी रुपये मला दे आणि रिकामा हो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, काय
तुम्ही माझ्याच कंपनीची सात्विक फॅशनची किंमत माझ्यासमोर मांडत आहात. आता अर्णव म्हणत असतो तुम्ही काय बोलत आहात, तुम्हाला तरी कळतंय का? त्यावेळेला आता सौदामिनी म्हणत असतात हो मला बरोबर कळतं आहे आणि मी काय करणार आहे ते तुला सांगते मी. पण येणाऱ्या 15 दिवसात जर तू 200 कोटी रुपये मला दिले नाहीस तर सात्विक फॅशनचं नाव मी बदलणार आहे. आणि सात्विक फॅशन म्हणजे तुझ्या आईचं नाव आहे ना, तर आता तुझ्या आईच्या नावाच्या जागी माझ्या लावण्याचं नाव मी लावणार आहे. लावण्य फॅशन म्हणूनच तुझ्या कंपनीची ओळख आता होईल. आता इकडे उदयकांतने पुन्हा मामींना भेटायला बोलवलेलं असतं. आता मामी म्हणत असतात ए उदयकांत तुला कळत नाही का रे, अर्णव तुला एक सारखा शोधायला लागला आहे आणि तू गायब व्हायचं सोडून पुन्हा पुन्हा मला भेटायला का बोलवतेस बरं? चल इथून लवकर तोंड काळ कर तुझा आणि लप कुठेतरी. आता उदयकांत म्हणत असतो मला लपण्याची गरज नाही. त्यावेळेला माझा घोडा हातात असून सुद्धा म्हणजे पिस्तूल हातात असून सुद्धा मी तिथून पळालो. माझ्या मनात असतं तर मी त्या अर्णवला तिथेच ठोकला असता. आता वल्लरी मामी म्हणत असतात अरे तू काय बोलतोय, जा पटकन इथून कुठेतरी लप जा. त्यावेळेला उदयकांत म्हणत असतो लपण्यासाठी पैसे लागतात पैसे. आता वल्लरी मामी म्हणत असतात की बाबा जा इथून लवकर, नाही तर तू स्वतः अडकशील आणि मला सुद्धा अडकशील. त्यावेळेला उदयकांत आता म्हणत असतो मी इथून जाईन पण माझ्या जाण्याची माझ्या गायब होण्याची किंमत तुला मोजावी लागेल. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात अरे मी पैशाचं सारखं काय करणार, किती द्यायचे तुला पैसे? त्यावेळेला उदयकांत म्हणत असतो तू काहीही कर, बँक लूट किंवा अर्णवला मार, पण मला माझे पैसे हवे आहेत. नाहीतर मी जर अर्णवच्या हाती लागलो तर मी तुझं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात तू काही मला धमकी घालतायस का? त्यावेळेला उदयकांत म्हणतो तसं समज, खरं मला माझे पैसे हवे आहेत. इकडे आता सौदामिनीने असे कागदपत्र तयार करून आणलेले असतात की येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर याने पैसे दिले नाही तर याची पोझिशन तर जाणारच, त्याचबरोबर कंपनीचं नाव सुद्धा बदललं जाईल. आता ती कागदपत्र पाहून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता सौदामिनी म्हणत असते तू ज्या मुलीला आयुष्यातून बाजूला केलंस ना त्याच मुलीचं रोज तुला नाव काढावं लागेल, त्याच मुलगीच्या आईची तुला रोज आठवण येत राहील. आता त्या सौदामिनीने या अर्णवला चांगलीच धमकी घातलेली असते. तुझी वेळ आतापासून सुरू होते, तुला काय करायचं ते कर, मी सांगितलेलं व्यवस्थित लक्षात ठेव असं म्हणतात आणि त्या तिथून निघून जातात. आता अर्णवला मात्र या गोष्टीचं जबरदस्त टेन्शन आलेलं असतं. आता काय करावं काही नाही, एवढ्या पैशाची कशी जमवाजमव करावी हे त्याला कळतच नसतं. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी माझ्या आईचं नाव कसं वाचवणार बरं, माझ्या कंपनीला मी कसं वाचवू? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते सर काळजी करू नका, काही ना काहीतरी मार्ग नक्की मिळेल. तेवढ्यातच एक ट्रक तिथून निघालेला असतो. आता त्या ट्रकच्या चाकाखाली दगड येतो आणि धक्का लागल्यामुळे पाठीमागच्या टेम्पोमधून जास्त कागद बाहेर पडतात. आता त्यातील एक कागद अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि त्या कागदावर असं लिहिलेलं असतं की मोठ्या बिझनेसमॅनसाठी एक सुवर्ण संधी आहे, 1 मिलियनची इन्व्हेस्टमेंट. आता हे बघून ईश्वरी म्हणत असते सर आपल्याला हीच संधी मिळाली आहे, गणपती बाप्पांनी आपल्याला ही संधी दिली आहे. तर येणाऱ्या भागांमध्ये अर्णव आणि ईश्वरी या संधीचं सोनं कसं करून दाखवणार आहेत, अर्णव या सौदामिनी देशमुखला कसं हरवणार आहे तेच आपण पाहणार आहोत. तू ही रे माझा मित्र मालिका येणाऱ्या भागांमध्ये पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.